आपल्या बागेमधली ही बीटरूटची भाजी, बीटरूटच्या पानांची भाजी आणि त्याच्यावरती असं भरपूर मस्त लिंबू पिळून घ्यायचं. आंबट गोड इतकी छान लागते ना ही भाजी, मस्त, खूपच छान. मस्त. गरमागरम भात आणि आपल्या बागेतल्या हिरव्या टोमॅटोंची ही चटणी, हिरवी मिरची, लसण टाकून ही हिरव्या टोमॅटोची चटणी, इतकी मस्त, परफेक्ट आंबट, छान, खूपच छान. हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. जसं बाग तयार करतानाचा व्हिडिओ केला होता तसाच हा आता आहे बाग सगळी काढतानाचा व्हिडिओ. ॲक्च्युली लावताना जेवढा उत्साह असतो ना तेवढंच ते काढताना ना त्रास होतो, पण ना इथे पर्यायच नाही आहे. हिवाळा एकदा सुरू झाला ना की सगळीच झाडं ना अशी सुकायला लागतात, पानं सगळी कोमेजून जातात. ते बघताना सुद्धा फार वाईट वाटतं. पण मग लावलेलं जे काही थोडं बहुत आता पीक आहे ते पूर्ण याच्यात काढून घेणार आहे आणि बघूया काय काय येते. आणि आता सध्या झाडांची हालत काय आहे तेही दाखवतो तुम्हाला. हे आपले बीटरूटचे आहेत, पानं वरचेवर मी तोडून घ्यायचे आणि त्याची भाजी बनवणं सुरू असायचं. बीटरूट पण छान आलेले आहेत, तर काही काढले होते, आता आणखी जेवढे काही राहिलेत ते काढून घेणार आहे. वांगी पण बराच वेळा आली आणि आता पानं अशी सुकायला लागलेली आहेत त्याची, कारण एकदा फ्रीजिंग टेम्परेचरवरती गेलं की झाडांचं काहीच राहत नाही. इथे ह्या भोपळ्याचं जर मला वेलीचं इतकं वाईट वाटलं ना, म्हणजे खूप छान पानं मोठी मोठी आलेली होती सगळी. आणि भोपळे नुकतेच, मला उशीर झाला होता खरं तर, नुकतेच यायला सुरुवात झाली. आणि ती जी पानं आहेत ना ती अशी, म्हणजे एकदा फ्रीजिंग हे झालं होतं तर ही अशी सुकून गेली सगळी, त्याला एकही फळ आलंच नाही. पण वेल मात्र खूप हेल्दी आला होता तो. म्हणजे पुढच्या वेळेसपासून ते लर्निंग आहे आता की लवकर लावायचा, म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर टाईम नंतरच त्याला फळ येतं, हे लक्षात आलं मात्र. पण आता सगळं मात्र बिघडलेलं आहे. तुम्हाला मी वॉटरमेलनचा माझा एक शॉर्ट टाकला होता, व्हिडिओ टाकला होता, तर ती वॉटरमेलनची वेल आता सध्या एक दिवस फक्त थंड झालं होतं वातावरण रात्रीतून, तर मुळं थंड होऊन गेली आणि ते सगळी झाडं अशी सुकून गेली, वाळून गेलीत. आता हे सगळं क्लीन करायचं आहे. टोमॅटोचं दाखवते. आणि हे टोमॅटो जे आहेत ती काढून घेईल आता. काही हिरवे पण आहेत, पण आता झाडं मात्र अशी व्हायला लागलेली आहेत. ती पुढच्या वर्षीसाठी तयार करायला हे सगळं मात्र काढावं लागणार आहे. कोथिंबीर आता मुळीच नाही आहे, इथे होती. चला कामाला सुरुवात करते आता. मी जेव्हा इथे नवीन अमेरिकेमध्ये आले होते ना, तेव्हा सगळ्याच गोष्टी अगदी नवीन, लोक, रस्ता आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान. कधी भारतात असताना असा विचारच आला नाही डोक्यामध्ये की बर्फ पडला तर झाडांचं काय होत असेल किंवा त्याची काळजी कशी घ्यायची, याचा कधीच विचार केला नाही. आणि अपार्टमेंटमध्ये जागा जरी छोटी असली तरी झाडं लावण्याची आवड असल्यामुळे मी पॅटिओत का होईना छोटंसं एक झाडं, म्हणजे भाज्या, ॲल्युमिनियम फॉईलच्या ते ट्रे असतात त्याच्यामध्ये मी मेथी, कोथिंबीर, पुदिना या गोष्टी मात्र मी लावायचेच हमखास. पण आता इतक्या वर्षानंतर माझं स्वतःचं घर आहे आणि प्रयोग करत करत मी आता एवढं शिकलेली आहे की माझ्या बॅकयार्डमध्ये मी बीटरूट्स उगवू शकते. बीटरूट. इथे ही वांग्याची रोपं आहेत. 3च रोपं होती अगदी, पण पुष्कळ भरपूर वांगे आले. त्याचे रूट्स इतके डीप गेले होते की काढायला सुद्धा खूप अवघड झालं होतं. तर मागच्या वर्षीची बहुतेक, तर मी कुंड्यामध्ये ते वांग्याचं हे रोप लावलं होतं आणि त्याला छोटे छोटे वांगे होते. ते रुद्रला एवढे क्यूट वाटले ते वांगे, आणि त्याने ते असेच तोडून खेळायला घेतले अक्षरशः. आणि माझ्या पॅटिओमध्ये बऱ्याच वेळा खारुताई येत असते, तर मला वाटलं की त्या खारुताईनी खाल्ले. पण लॉन मूव करत असताना सचिनला तिथे ते वांगे पडलेली दिसले आणि मग मी रुद्रला विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही इथून म्हणे ते मार्बल्सचं गेम खेळलो म्हणे, आणि ते सुद्धा वांग्यांनी. हसावं की रडावं कळत नव्हतं. पानं गोळा करण्यासाठी ना त्या अशा बॅग्स, पेपर बॅग्स असतात त्या मिळतात, तर त्याच्यातच हा सगळ्या झाडांचा पालापाचोळा. आणि आता फॉल सुरू आहे तर हे जी झाडाची पानं असतात, मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला की
फॉलमध्ये वेदर कसा असतो, पानं किती गळतात आणि किती काम असतं त्याच्याबद्दलचं पाहिलं नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर या ह्याच्यामध्ये ही पानं सगळी भरायची आहेत. ह्या बॅग जशी सरळ उभ्या ठेवण्यासाठी म्हणून हे एक असं टूल मिळतं, त्याच्यामध्ये ठेवायचं. असे हे माझे काही गार्डनचे टूल्स पण आहेत. आता त्याचा वापर करणार आहे. तर अशी ही बॅग आणि याच्यामध्ये हे ते ग्रीन हे ठेवायचं म्हणजे उभी राहते आणि त्याच्यामध्ये आपण तो पानांचा सगळा जो कचरा आहे तो त्याच्यामध्ये गोळा करून ठेवू. बागकाम म्हणजे ना शारीरिक मेहनत तर आहेच, ती दिसतेच आहे आणि सगळ्यांना होतेच ती मेहनत. पण मला ना बागकाम म्हणजे शारीरिक मेहनतीपेक्षा ना थेरपी जास्त वाटते. आपण आपल्या मनातल्या खूप साऱ्या गोष्टी या झाडांबरोबर शेअर करू शकतो. जरी त्यांचा रिप्लाय येत नाही असं वाटलं तरी मूकपणे ही झाडं जो रिप्लाय देतात तो अद्भुत असतो. ही ना ही भोपळ्याचा ह्याचा पानच बघा किती थिक आणि हे आलेलं आहे. खूप स्ट्रॉंग वेल होता पण मलाच उशीर झाला खरं तर, त्याच्यामुळे याला काही फळ आलंच नाही. पण वेल फार मस्त आला होता. ते वेल बघून सुद्धा खूप छान वाटत होतं, पण आता काढावं लागणार आहे. इथे दिसते ही काकडीची वेल. काय हालत झाली ना त्याची. आल्या बरं, एवढ्या छोट्या जागेत सुद्धा भरपूर काकड्या आल्या. म्हणजे टोमॅटो जर का म्हणाल ना तर एक जवळजवळ 25 किलोपर्यंत टोमॅटो आले होते. बऱ्याच मागच्या महिन्यामध्ये मला गरजच नाही पडलेली टोमॅटो विकत घेण्याची. यावेळेस काही मी फ्रीज करून ठेवले नाही, पण झाडंही थोडीच होती त्याच्यामुळे फ्रीज करण्याची गरज आली नाही. मैत्रिणींना वाटून सुद्धा बरेच, म्हणजे मागच्या 3-4 महिन्यापर्यंत 3 महिन्यामध्ये तरी ॲटलिस्ट मी टोमॅटो बाहेरचे विकत आणलेलेच नाही आणि आणखीन फ्रीजमध्ये आहेत. चला आता हे क्लीन करूया. या काकडीचे 2-3च वेल होते, पण तरी मला त्याचा एक छान मांडव करायचा होता आणि त्याच्यात खाली काकड्या अशा लटकतील येतील असं करायचं होतं. पण तो केलेला मांडव 2-3 वेळा पडला, त्याच्यामुळे ते काही झालंच नाही. मग शेवटी फक्त काठ्या लावून मी त्या वेली वाचवत होते आणि तरी त्यातसुद्धा भरपूर काकड्या आल्या. ह्या वेलीला काटे आहेत तर ते हाताला टोचत आहेत. मी ग्लव्स घेऊन येते ना. हे स्पेशली असे गार्डनिंगचेच ग्लव्ज आहेत. एका साईडने असं ग्रिप चांगली वगैरे असं आहे. हे गार्डनिंगसाठीच वापरतात. मला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं हे घातल्यानंतर, म्हणून मी ते वापरायचे नाही. पण आता काटे टोचले मग लक्षात आलं की हे घालायला पाहिजे म्हणून. लेट्स गेट बॅक टू वर्क. तुम्ही बघू शकताय हा भोपळ्याचा वेल किती लांबपर्यंत पसरलेला आहे. छोटे छोटे चिकूच्या आकाराचे, टोमॅटोच्या आकाराचे भोपळे त्याला आले होते आणि पिवळी फुलं पण भरपूर आली होती. पण पूर्ण फळाची वाढ होईपर्यंत काही थांबता येणार नाही, कारण आता बर्फ पडायला सुरुवात होणार लगेचच. इकडे तो वॉटरमेलनचा हे होता, वेल होता, त्याच्यामुळे लॉन मूव करताना इथलं गवत काही काढताच यायचं नाही. त्याच्यामुळे ते एवढं उंच उंच झालं ना की असं मांडीपर्यंत वगैरे, गुडघ्याच्या वरपर्यंत असं एवढं उंच उंच झालं होतं ते गवत. ते काढून टाकणं गरजेचं आहे. कॅन्ससच्या मातीची ना एक खासियत आहे, ते गवत इतकं उंच उंच वाढतं आणि फार पटापट उगवतो. फार सुपीक माती आहे असं वाटतं मला इथली. इथे कॅन्ससमध्ये एक टॉल ग्रास नॅशनल पार्क आहे, जिथे 9 फूट उंचीचं गवत उगवतं. हे जे ना हे शेपूचं हे
खूप जास्त वाढलं होतं, म्हणजे मध्ये आम्ही बाहेरगावी गेलो त्यावेळेस लक्षच नाही राहिलं त्याच्याकडे, आणि खूप जास्त उंच झालं आणि त्याला सीड्स आले होते आणि ते वाळले. तर मी एक आता असंच प्रयोग करते की वाळलेले सीड पुन्हा इथेच टाकून देते. बघूया ते विंटरमध्ये टिकतात का आणि पुढच्या वर्षी आपोआप येतात का ते. हिरवे लाल जे आहेत ते सगळे टोमॅटो आता काढून घेऊया. काय करताय? येस, हो ना. जवळजवळ आत्तापर्यंत याच्यात 25 किलो टोमॅटो झालेत. येस. सचिन तिकडे राहून विचारतायत मला राहून की काय करते आणि लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे का. लाईव्ह नाही आहे, व्हिडिओ येणार आहे. पण लाल काही टोमॅटो जास्त नाही आहेत आता, आणि हे हिरवेच टोमॅटो आहेत. तर हिरव्या टोमॅटोंचं काय करायचं बघावं लागेल आता. आणि ह्या थोड्याशा मिरच्या ॲलॅबिनोज आहेत त्या आहेत, आणि झाडं अगदी सुकून गेलेली आहेत. खरंच कसं तरी वाटतं बाबा हे बघून, पण काढायला तरी अवघडच आहे, कारण त्याचे बुंदे बघितलेत ना तर हे असे एवढे थिक झालेले आहेत. झाडं सरळ उभी राहण्यासाठी म्हणून ह्याच्या काठ्या लावलेल्या होत्या त्या पहिले. हे रियूज करता येतं. अशा फळाच्या, फुलांच्या, भाज्यांच्या बागा तुमच्या घरामध्ये लावणं, म्हणजे बॅकयार्डमध्ये लावणं म्हणजे सुद्धा ना बुद्धीला एक चालना वाटते मला. आणि अनावश्यक जे कधी कधी काही विचार येत असतात ना त्यापासून सुद्धा लांब राहण्याचं एक साधन वाटतं मला. जेव्हा तुम्ही बॅकयार्डमध्ये जाता, तुमच्या झाडांकडे बघता, तेव्हा ते वाढलेले बघताना सुद्धा तर आनंद होतोच होतो. फळं कधी येतील वगैरे ही वाट असतेच असते. पण हे झाड एखादं इकडच्या बाजूला थोडंसं झुकतं आहे, त्याला इकडं करायला हवं, किंवा ऊन इकडे कमी येतं आहे तिकडे जास्त येईल, मग त्याची चांगली वाढ होईल, हे विचार सतत तुमच्या डोक्यात राहतात. आणि या विचारामुळे मला असं वाटतं ना की डोक्याला काहीतरी चालना मिळत असते. आणि छोट्या छोट्या जरी आयडिया असल्या तरी त्या झाडांसाठी, त्या बागकामासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल ग्रोथसाठी सुद्धा त्या फार महत्त्वाच्या असतात. आणि याचमुळे कदाचित मला बागकाम फार आवडतं. मिरचीची तशी हिरवीगार आहेत झाडं, पण रोपं ही जरा आहेत हिरवी, पण येणार नाही आहे काहीच. त्याच्यामुळे हे पण काढावंच लागणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीचं पण काम जरा सोपं होतं. आणि पुढच्या वर्षी ना कदाचित प्लॅन थोडासा चेंज असणार आहे. हे जे इथं लावलेलं ना तर इथे नसणार आहे, कारण ह्या साईडला इकडे हे माझं जे AC वगैरेचं जी युनिट आहे ना त्याच्या आजूबाजूला शक्यतो काही असायला नाही पाहिजे, आणि वेली सगळ्या त्याच्याजवळच वाढत जातात. त्याच्यामुळे यावर्षीचं जसं इथे प्लॅन होता तसं नसणार आहे. पलीकडच्या साईडला आणि थोडं वेगळं काहीतरी करायचा विचार आहे, तर ते करताना नक्कीच तुम्हाला दाखवणारच आहे. चला आता बाकीचं राहिलेलं परत करते. तर हे इथलं सगळं वॉटरमेलनचे वेल होते, हे सगळं क्लीन केलं. इकडचं हे टरबूज आणि भोपळा आणि काकडी वगैरे जे होतं हे केलं. आता हे जी पानं आहेत त्याला 1 दिवस काढून ते करायला लागणार आहे, पण सध्या आता असं आहे. आणि हे पण पूर्ण रिकामं झालं आहे. तर ही बॅग फुल भरलेली आहे. याच्यासाठी एक दुसरी बॅग लागणार आहे. आणि सध्यासाठी आता हे बागेचं काम मात्र संपलेलं आहे. बागेचं काम संपलेलं आहे म्हणजे ह्या व्हेजिटेबल गार्डनचं माझं काम संपलेलं आहे फक्त. बाकी इकडं जे सगळ्या गोष्टी आहेत ना इथे ही पानं वगैरे आहेत. आणि म्हणजे विंटरमध्ये सुद्धा ग्रास खराब होऊ नये, त्याचे रूट्स खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती काही ट्रीटमेंट करायला लागते इथे. तर
ते करणं म्हणजे ते माझं काम नाही आहे खरं तर, ते सचिन करणार आहेत. आम्ही असे म्हणजे कामं डिस्ट्रीब्यूट करून घेतलेली. हे बागेचं काम करणं, भाज्या लावणं वगैरे हा तो प्रकार मला खूप आवडतो, त्याच्यामुळे हे मी करते आणि हे काम सचिन करतात. आणि लॉन मो करायचं काम जे आहे आता म्हणजे अथर्वनी मगाशीच केलं, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा वेळ मी बंद केला होता कारण आवाज खूप होत होता. त्यांनी सगळं लॉन मो करून घेतलं. आता ते ट्रीटमेंटचा जो प्रकार आहे तो सचिन करतील. हे असं सगळी आम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेतलेली कामं आहेत ती. पण पानं इथं जी वाळलेली पडलेली गोळा करायचं काम ते मात्र सगळ्यांनी करावंच लागतं कारण अतिशय होतं. ही एवढी ही बॅग दिसते ना, ही एवढी अशा म्हणजे माझ्याकडे एकही झाड नसताना सुद्धा निदान 10-12 बॅग्स भरून तरी पानं होतात. तर ते एक खूप मोठं काम आहे. ही माझी शेजारची मुलं आहेत. एवढी सगळी पानं त्या दोघांनीच गोळा केली बरं का. आई वडील बिलकुल आले नव्हते इथे बाहेर. एवढं हार्डवर्क केलं आहे, मला फारच कौतुक वाटतं ह्या मुलांचे. पावे झाडाच्या जवळ गोळा करून ठेवलेत आणि त्याच्यामध्ये खेळतायत आपलं. किती लहान आहेत, 5 वर्ष 6 वर्ष एवढंच तर वय आहे. हिवाळ्यामध्ये बागेची काळजीमध्ये हे विंटरायझेशन करणं म्हणजे जे स्प्रिंकलर सिस्टीम असते ती बंद करणं ते सुद्धा एक कामच आहे. पण ते आम्ही स्वतः करत नाही, असं कोणाला तरी बोलवतो जे हे काम करतात. आणि इथं जे हे स्प्रिंकलरमधून पाणी उडतं हे दिसतंय ना, तर पूर्ण स्प्रिंकलरच्या पाईपलाईन ते अशी रिकामी करतात आणि घट्ट पॅक करून ठेवतात. कारण हे पाणी इथं राहिलं तर त्या पाईपमध्ये बर्फ साठून पूर्ण स्प्रिंकलर सिस्टमच बस्ट होऊ शकते, फुटू शकतात पाईप. आणि त्याचा अगदी जवळजवळ $3,500-4,000 $5,000पर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो. म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी $60-70 देऊन हे काम करून घेणं नक्कीच परवडतं. विचार केला होता हे टोमॅटोचं सगळं वाळू देईल आणि मग भरेल म्हणून, पण नाही, असं वाटलं की हातासरशी ते आटोपून घेतलंच पाहिजे म्हणून ही दुसरी एक बॅग घेतली आणि त्याच्यात आता हे सगळं भरून टाकणं. आता थोडंसं राहिलं आहे त्याच्यात, तरी हे एवढं भरली बॅग पूर्ण, एवढं बसवेल आता त्याच्यामध्ये. तर आणि आता घरात गेल्यानंतर ते काय बीटरूट काढलेले त्याचं सगळं माती वगैरे धुवून टाकून पानं वेगळी करणं हे एक काम असणार आहे. हे झालं की मग यावर्षीचं बागकाम डन. चला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. होप यू विल लाईक इट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.